भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहे. फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटाचाच आहे. बघा, या वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात. या गटावरून तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही. काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहिली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है. म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते. पण एक सांगतो की कोणालाही सहजतेनं महापौर बसवणं सोपं नाही. का आमचा का नाही निवडला जाणार? आमचा का नाही निवडला जाणार? पर्याय सगळे उपलब्ध आहेत. आमचा बघा, या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची. भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल. कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा. असं तुम्ही आता म्हणताय की महापौर तुमचा का नाही होणार, तो तुमच्या समोर दोनच पर्याय दिसत आहेत. एक म्हणजे मी असं म्हटलं नाही का नाही होणार, मी कुठे असं म्हणा का होणार. पर्यायाची जर आपण पर्याय बघू ना, तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही अजिबात बघू ना, किती दिवस तुम्ही तुमचे गणितात किती मार्क मिळाले होते 10वीला बघा जरा आधी, आणि मग हे गणित करा. गणित बघू ना आम्ही, हे गणितावर चालत नाही. बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात. बघा, मदत म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि हे भाजपलाही माहिती आहे. हे केडीएमसी मध्ये म्हणतो नाही, अर्थात मुंबईत पण ते करू शकतात.